मुंबईत विलेपार्ले इथल्या पुरातन जैन मंदिराच्या पाडकामाबाबत शहर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मंदिराच्या ट्रस्टनं दाखल केलेली अपील उच्च न्यायालयानं बुधवारी फेटाळलेली आहे। मंदिर पाडण्याची कारवाई योग्य ठरवतानाच पाडकाम केलेल्या जागी असलेल्या राडारोडा उचलण्याचे आणि त्यासाठीचा खर्च वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाकडून महापालिकेला देण्यात आले। दरम्यान या प्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्याची मागणी होऊन लागलेली आहे। अभियंता संघटनेनं मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले आणि या संदर्भात रमेश देशमुख यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी विलेपार्ल्यातल्या जैन मंदिरावरच्या कारवाईचा मुद्दा बराचसा गाजला होता आणि विवादातही सापडलेला होता। मात्र आता हा वादग्रस्त मुद्दा पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे, कारण न्यायालयानं आता मुंबई महापालिकेच्या बाजूने आपला निकाल दिलेला आहे। नेमका हा निकाल काय आहे, आपल्यासोबत बातचीत करता आहेत मुंबई म्युनिसिपल संघटनेचे कार्याध्यक्ष श्री रमेश देशमुख। कोर्टानं नेमकं आपला निकाल देताना काय म्हटलं आणि मुंबई महापालिकेला इथून पुढची कारवाई करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिलेली आहे का? सोबतच कोणत्या इंजिनियरवर कारवाई झाली होती आणि त्या कारवाईचं आता पुढे काय होणार आहे? नाही, कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की हे जे प्रार्थना स्थळ आहे जैन लोकांचं ते बेकायदेशीर आहे, ते ओपन स्पेस एरियामध्ये नियमाचा भंग करणार आहे। त्यामुळे 4 आठवड्याच्या आत 4 आठवड्याची मुदत कोर्टाने दिली आहे, त्यानंतर ते आम्हाला निष्कासित करावंच लागेल। म्हणून नवनाथ घाडगेंनी जी कारवाई केली होती ती अगदी कायदेशीर होती, कायद्यानुसार होती आणि म्हणून त्यांची जी झालेली बदली आहे त्यांना पुन्हा सन्मानानं त्यांना सहाय्यक आयुक्त के विभागाच्या के पूर्व विभागाचे बसवावं आणि जेणेकरून मुंबई महापालिका प्रशासनाने एक म्हणतात ना या निर्णयाचा एक चांगला संदेश अभियंते असतील, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये जाईल आणि भविष्यामध्ये जे कोणी राजकारणी आहेत अशा प्रकारच्या बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण देण्याचं धाडस करणार नाही। कॅमेरामन निलेश समनेश पाठक, झी 24 तास, मुंबई।